पालकांनो, मुलांच्या ऐवजी आपणच होमवर्क करतोय का? मुलांना अडचण आली की आपण लगेच उत्तर सांगतो. त्यामुळे मुलांना असं वाटतं की बहुतेक मला काही येत नाही. कारण आपण म्हणतो, "तू हो बाजूला, मी सांगतो, मी करतो." याच्याऐवजी पुढच्या वेळेला असा प्रश्न विचारा की ज्यामुळे मुलांना विचार करायला मदत होईल. मुलाला असं म्हणावं की "तुला काय वाटतं की पुढची स्टेप काय असेल?" काही काही पालकांना खूप काटेकोरपणाने प्रत्येक गोष्ट खूप नीटनेटकी, टापटीप व्यवस्थित व्हायला हवी असते. त्यात चूक काही नाही. अचूकता, परफेक्शन गरजेचं आहे. पण जर आपण खूप छोट्या-छोट्या चुकांसाठी त्याला तिथे टोकत राहिलो, तर मग रबर घ्या, खोडत राहा किंवा सतत दुरुस्ती करत राहा. मग मुलं कंटाळतात. मग मुलांना तो अभ्यास नकोसा वाटतो. पहिल्यांदा मुलांना आपण समजावून सांगूया आणि मग हळूहळू परफेक्शनकडे जाऊया. जेव्हा आपण दुसऱ्या मुलांशी तुलना करून मुलांना असं म्हणतो की "तो बघ किती पटकन अभ्यास करतो आणि तू बघ किती कंटाळा करतोस." त्यावेळेला मुलांना असं वाटतं की आपल्याला बहुतेक काहीतरी कमी लेखल्या जातंय. त्यापेक्षा आपण असं करूया का? पालकांनो, आपण आपल्या मुलांना असं म्हणूयात की "कालपेक्षा तू आज चांगला अभ्यास करतोय." यातून प्रेरणा मिळेल. नुसती तुलना करून प्रेरणा मिळत नाही. काही पालकांना होमवर्क करताना खूप लेक्चर द्यायची सवय असते. म्हणजे कसं की आता गणितं करूया, मग निबंध लिहायचा आहे, मग पाठांतर करायचं आहे, मग हे करायचं आहे, मग ते करायचं आहे. मुलं गोंधळून जातात. एका मागोमाग एक अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगितल्यानंतर ते ऐकणंच बंद करून टाकतात. त्याच्याऐवजी आपण ना पहिल्यांदा समजावून घेऊया. मुलांना समजावून सांगा, थोडी उदाहरणं द्या, मग हळूहळू एकत्रित सूचना द्यायला हरकत नाही. मुलांच्या खूप डोक्याशी जवळ केलं तर त्यांना दडपण येतं. अति वाऱ्यावर सोडणं किंवा अति लांब बसणं जसं चुकीचं आहे. कारण तुम्ही लांबून बोललात की मुलं उत्तर पण मोठ्यानेच देणार आहेत. तुम्ही खूप जवळ बसलात की त्यांना डोक्याला कटकट वाटणार आहे. पुरेसं अंतर ठेवायला हरकत नाही. तुम्ही त्याच्याजवळ राहा, पण त्याला स्वतःला विचार करू द्या. काही पालक चुकीच्या वेळेला मुलांना गृहपाठ करायला सांगतात. उदाहरणार्थ, मुलं शाळेतून आल्या भुकेलेली असतात, थकलेली असतात. थोडंसं खाल्लं, थोडंसं रिलॅक्स झालं की मग अभ्यास करायला हरकत नाही. कारण मुलांना अभ्यास करत असताना त्यांचा मेंदू जो आहे तो सजग असला पाहिजे. ते शारीरिकदृष्ट्यासुद्धा निश्चितपणे काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी तयार असले पाहिजेत. मुलांना थोडा वेळ अभ्यास केला म्हणजे 25 मिनिटाचा अभ्यास केल्यावर 5 मिनिटाचा छोटासा ब्रेक द्यायला काही हरकत नाही. पूर्ण तासनतास बैठक करणं हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होत जातं. त्यांची एकाग्रता देखील वारंवार भंग पावते. त्यामुळे 25 मिनिटाचा अभ्यास आणि 5 मिनिटाचा ब्रेक हा एकदम चांगला ब्रेक असू शकतो. फक्त मार्कांवर लक्ष ठेवून होमवर्क करून घेऊ नका. कारण मुलांना असं वाटतं की होमवर्कचा संबंध हा मार्कांशी आहे. शिकण्यापेक्षा मार्क मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या मुलांना नुसते मार्क महत्त्वाचे आहेत अशा प्रकारचा चुकीचा संदेश नाही देत आहोत ना, हे पाहायला हवं. मग त्यांना चुका होतील अशी पण भीती वाटत राहते ना. मुलं जी मेहनत करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. सारख्या चुका काढत राहिलात तर मुलांना असं वाटतं की मी एवढे एफर्ट्स टाकतोय, एवढे प्रयत्न करतोय, त्याच्याकडे लक्षच नाही आहे. याच्याऐवजी मला दिसतंय की तू मेहनत करतोयस, तू प्रयत्न करतोयस आणि तुला चांगलं येणारच आहे. थोडंसं या पद्धतीने आपला संवाद पुढे जाऊ देऊया. गृहपाठ म्हणजे काय लढाई नाही आहे. कशाला एवढं टेन्शन, कशाला एवढा तणाव? खूप स्ट्रेस असलेलं वातावरण जर तुम्ही तयार केलं तर मग मुलं त्या गृहपाठाकडे पाहण्याचा दृष्टीच त्यांची तशी तयार होते. मग कंटाळा येतो, मग भीती वाटते, मग ते टाळणं सुरू होतं. कारण सारख्या चुका, सारख्या धमक्या, सारखे मार्क्स, सारखं रागावणं, तुलना करणं, मग मुलांना गृहपाठाचा तिरस्कारच वाटायला लागतो. यापेक्षा छान गप्पा मारत सहज वातावरण ठेवत, आनंदी ठेवत मग मुलं मोकळेपणाने शिकतात आणि शंका विचारतात. पालकांनो, असा सहजपणा आपण गृहपाठाच्या वेळेत आणू शकलो तर खूप छान होईल. धन्यवाद.